रामकृष्ण हरी सगळ्यांना. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि पचायला हलकी अशी काहीतरी वेगळी कोशिंबीर बनवायची असेल तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वात आधी इथे बाउलमध्ये मी 2-3 चमचे दही घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 कप बारीक किसलेला मुळा, 1 कप बारीक किसलेला बीट घातलेला आहे आणि इथे मी थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे. काळं मीठ चवीपुरतं आपण घालायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही साधं मीठसुद्धा थोड्या प्रमाणात घालू शकता. थोडासा चाट मसाला घातला आहे आणि इथे मी घेतलेले आहेत ही मुळ्याची पाने. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि हा बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर, हे सगळं घातलं आहे आणि याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर चवीपुरती मी घातलेली आहे. आता याच्यामध्ये आपण खमंग अशी तुपाची फोडणी करून घेऊयात. त्यासाठी 1 चमचा तूप मी गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घातला आहे. थोडीशी हिंग पावडर घातली आहे आणि ही फोडणी आपल्या कोशिंबिरीमध्ये आपण ॲड करणार आहोत. या कोशिंबिरीला तुपाचा सुगंध, दह्याची क्रीमी चव आणि चाट मसाल्याचा हलका चटपटीतपणा एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ही कोशिंबीर जेवणासोबत आणि डाएट प्लॅनमध्ये खूप छान लागते.